त्र्यंबकेश्वर मंदिर येथे 2 मार्च 2026 रोजी होळी आणि सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. रविवारी दुपारी गर्दीचे नियोजन करताना देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडाल्याची चित्र पाहायला मिळाली. रांगा, ढकलाढकली आणि अव्यवस्था यामुळे अनेक भाविक त्रस्त झाले होते. या वाढत्या गर्दीच्या दबावात देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकाकडून एका भाविकाला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून भाविकांकडून संबंधितांवर कठोर आणि कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. उपजिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्फत मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार असून चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गर्दी व्यवस्थापनाबाबत देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे तर ही वस्तुस्थितीला धरून नाहीये. त्या पूर्ण बातमीचा आम्ही तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला. दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे धाण लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराने तिथे परत बसवलं. तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला. त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही. उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही. परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली. त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर प्रांगणाच्या बाहेर काढलं. त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही पोलिसांनाही बोलवलं तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं. ड्रग्ज घेतले, त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले. मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता. मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर